भोलेनाथापासून पार्वतीला उपदेश होऊन हे गूढगम्य ज्ञान गहिनी प्रसादे ज्ञान देवा सार चोजविले. सार आचार नाही, याच्यामध्ये आचार आणि सार आहे. सारा सार विचार करा उठावो दे. 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 नाम धरा दे नाम धरा दे. सार आणि आचाराचं ज्ञान केलं कळलं पाहिजे. आचार जर कळलं नाही तर उपयोग नाही महाराज. बरं, म्हणून सार देवाचं नाम आहे आणि आचार आहे प्रपंच. फलकट आहे प्रपंच, फलकट. आपण फलकटाच्या पाठीमागे लागलोय. फलकट हा संसार येथे सार भगवंत लागा ना का, पण मरतोवर लागाव का. जरा मुलं बाळ नातवंड आल्यावर तरी सुटलं पाहिजे. पण जसं जसं म्हातारं होईल तसा जास्त कण चढतो याला प्रपंचात. काय कामच आहे काही. विठाला 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 प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो आयशे कलिगा पांडुरंगा शुद्ध रंग व्हावे रंगा. याला शुद्ध रंग म्हणतात. प्रपंचात असा हो, डोक्यात प्रपंच नाही बसला पाहिजे. रंगला या रंगी सुखा विठ्ठल सर्वांगी. सुखा विठ्ठल सर्वांगी. सुखा विठ्ठल सर्वांगी. अशाने मला बोलताच येणार नाही. तुम्ही एवढी प्रमाण प्रत्येक जण देऊ लागले हो. आपल्याला फक्त अवघ्या सोडी येल्या मोठा इथं थांबावं लागेल आणि लगेच आपल्याला जय विठ्ठल करावं लागेल. विठाला विठाला कशामुळं प्रमाण, कशामुळं काय सांगत होतो मी, हे राहिलं ना माझं बंद. नक्की हा हाय जागेवर तुम्ही. टाळकरी मंडळी गायक मंडळी जागेवर दिसतात. ऐकणारी कुठे गेली कोण माहिती. फिरून नाही ना आली. इथं थांबा, बाहेर नका जाऊ. लांब गेली ना तर काही खरं नाही. काही मंडळींनी दिसायला जागेवर बसतात. इथं असायला पुढे जाते सांगता येत नाही. काय प्रमाण दिलं तुम्ही. त्रिवेणी संगमी चांगले प्रमाण सांगते. होगच कधीतरी एखादा असावं लागते. सारखीच प्रमाणात नंतर कीर्तनकारांनी बोलायचं काय, फुकट बिदा घेऊन जायची वेळ. विठाला विठाला आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठी साधू महात्म्यांनी प्रयत्न केले. आपल्याला हा नरदेह मिळालाय. नरदेह मिळाल्यापासून आपण विसरलोय. इथं आलं होतं खरं प्रमाण इथं होतं आहे कोण मी हा खराबा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. तिथून असं फिरायला लागलो. युटर्न तर बसायला पाहिजे ना. फिरायला लागलो तर तसंच तिकडे जाऊन कीर्तन राहिली इकडे. विठाला विठाला आपण कोण आहोत याचा विचार झाला पाहिजे. पण धरणीला वायू लागल्यापासून आपण हे विसरलोय आणि विसरल्यामुळं
आपल्याला कोणीतरी आठवण करून देणारा असला पाहिजे. आपल्याला उत्पन्न झाली भ्रांती, बरोबर. आणि या भ्रांतीमुळं आपण बंधनात गुंतलोय. मला ते सांगायचे, मोठ्याला बंध असतात ना, ते बंद सांगून राहिलोय मी. त्या बंधनात गुंतलोय. ज्ञानोबा सांगतात, भ्रांती पासून हिरतले, गुरुवाक्य मन धुतले, आत्मस्वरूपी घातले हरोनिय. भ्रांती पासून हिरतलं. संत महात्मे सद्गुरु जर मिळाले, कारण हे दत्त परंपरेचा संप्रदायाचा आणि वारसा चालत आलेला ही जागा आहे. लक्षात घ्या, आदिनारायणांना आदिनाथाची ही जागा आहे. आपण देखील ह्याच संप्रदायाचे दत्त उपासक संप्रदायाची मंडळी आहोत. लक्षात घ्या, वारकरी संप्रदायामध्ये वेळ नाही मला तिकडे जायला, पण 4 संप्रदाय आहेत. प्रकाश, स्वरूप, चैतन्य आणि आनंद यांच्यामुळून 4 मिळाले चतुष्ट वारकरी. हे वारकरी पंढरपूरला येतात चतुष्ट. त्याच्यामध्ये दत्त संप्रदाय हा आनंद संप्रदाय. लक्षात, दत्तापासून जनार्दनाक जो आला, नारायण महाराज जालवणकराक जो आला, तो हा संप्रदाय. याच्यामध्ये कथाकथनाला जास्त महत्व नाही, याला ह्या आत्मज्ञानाला महत्व. आणि आत्मज्ञान झालं पाहिजे. पण आत्मज्ञान जरी आपल्याला कळालं किंवा मिळालं तरी देखील हे बंद जर तुटले नाही तर ते निरस होत नाही, निरस तत्वज्ञान मिळत नाही. मग हे 7 प्रकारचे बंध आहेत शास्त्रामध्ये. आणि हे 7 प्रकारचे बंध आपल्याला घातक आहेत. म्हणून आपण मुरलीचा विषय मगाशी सांगितला होता, मुरलीचा विषय काढला होता की आतून पोकळ झाली, तिच्या आतले बंद तुटले. आपले देखील बंद तुटले पाहिजे. बंधनाचा तोडू फासा, बंधनाचा तोडू फासा, देऊ आशा दाखवणी गेले आशा भाषा. भक्ताईशे जाना जे देही उदास, गेले आशा पास, देहाच्या निराशे पाविल्या ठाया, माझी आईशी काया जवनो हे. देहाचा निराश झाल्याशिवाय आणि पुढचं मार्ग पादक्रमण होत नाही. म्हणून भ्रांती घालवायचं काम सद्गुरू करतो. बरं, आपल्याला भ्रांती प्राप्त झाली. हा देह माझा आहे, या देहाच्या संबंधाने जे जे आले ते सगळं माझं आहे. हे सगळं डोक्यातून निघावं लागतंय. तुम्ही जरी प्रपंचात असाल तर डोकं तिथं द्यायचं नाही. काहींना बिगर चुंबळीची द्यायची सवय आणि मग हुळहुळ होतं बा, विठाला विठाला. म्हणून डोकं हे माणसाचं परमार्थात पाहिजे. परमार्थात तिथं नाही राहत. डोक्याने करावं लागते सगळ्या गोष्टी, आणि डोक्याने नाही केलं तर घोटाळा आहे. एका पतिराजाने त्याच्या बायकोला सांगितलं, म्हणले
जरा डोक्याने कामं करीतात. लोकांच्या बाया किती शान आहे तर डोक्याने कामं करतात, तर तू अजिबातच डोक्याने काही करीत. नेमकी स्वयंपाक करीत होती ती आणि लाकडं माग आली होती पेटत पेटत. तिला लक्षात आलं बाया हाताने नाही लोटावं. माझ्या नवऱ्याने सांगितलं डोक्याने काम करावं. दिलं ना डोकं. आता तिथं डोकं दिल्यावर काय झालं असेल तुमच्या लक्षात? सगळे गॅस जळाले. मोठ्या मोठ्यानी बोंबलायला लागली तेव्हा तो नवरदेव धावून आला. पहिलंच गाय गाय तिने पाणी मधून बंद म्हणजे आग बंद केली. अगं म्हणली हे का केलं? तो म्हणला हे काय केलं कशामुळे झालंय असं? म्हणली मायामुळे नाही झालं, तुमचंच आहे सगळं. तुम्ही आपलं काही सांगता म्हणला डोक्याने काम करा मला म्हणली. आणि लाकूड माग आलो होतो म्हणून डोक्याने लोटाय गेले. आता असं डोक्याने काम करतात. डोकं देणं म्हणजे ज्ञान प्राप्त करून घेणं. ते ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. मग गुरु कुठं ज्ञान आहे तर गुरु देते ज्ञान. गुरुच्या जवळ ज्ञान आहे. त्याने आत्म्याचं दर्शन होतं आतलं. पण त्याच्यासाठी ही भ्रांती गेली पाहिजे. आणि भ्रांती गेल्यानंतर देखील आपल्याला त्रास करतात ते षड उर्मी आणि षड विकार. बरं, आत्मज्ञान झाल्यानंतर देखील आपल्याला त्रास होतो तो याचा षड उर्मिता षड विकाराचा. आशा मनीषा तृष्णा कामना इच्छा आणि वासना, काम क्रोध मद मत्सर दंभ आणि अहंकार हे विकार शेवटपर्यंत माणसाला सोडित नाही. ते सोडले तर सुटतात. लक्षात येते? ते सोडले तर सुटतात. नाही तर मोठ्या मोठ्यांची फजिती यांनी केली. ज्यांना ज्ञान झालं ना त्यांना मानाचा विकार चढतो. त्याला जर मान दिला नाही ना काही फुगल्याशिवाय राहत नाही. आणखी 4 प्रकारचे बंद शास्त्रात सांगितले. त्याच्यामध्ये पहिल्या नंबरचा जो बंद आहे विठाला विठाला कोणाला कंची बंद त्रास देतात, कोणाला कंची बंद त्रास देतात. आणि शेवटचा बंद हा अज्ञानाला त्रास देत नाही, तो ज्ञानाला त्रास देतो. बर, तो आहे मानाचा बंद. अहंकार नवल अहंकाराची गोठी, विशेष नलगे अज्ञानाचे पाठी आणि सज्ञानाचे धोंबे कंठी. नाना संकटे लागल तेवढी संकट या मानामुळे प्राप्त होतात, अहंकारामुळे प्राप्त होतात. आणि ह्या गोष्टी जायला पाहिजेत महाराज. आपण अज्ञानातले ज्ञानी जरी झालो तरी हे बंद त्रास करतात. म्हणून आमच्या एकनाथांनी रामायणामध्ये सांगितलं बरं, भ्रांती माझी सप्तपाश. कशामध्ये पाश आहे? 7. भ्रांतीमुळे 7 पाश आहे. अहंदारा पुत्र पाश, ग्रह धन स्वजन पाश, आशा पाश 7वा. असे 7 प्रकारचे पाश भ्रांतीमुळे तयार होतात. आणि ते पाश सोडल्याशिवाय काला खाता येत नाही, काला मिळत नाही. काला कोणाकडे उपलब्ध नाही, ते फक्त संतांजवळ आहे. काला करती संतजन सवे त्यांच्या नारायण. ज्यांच्या संगतीनं नारायण आहे तेच संत महात्मे तुम्हाला का आला ते कळून देतील. लक्षात येते? बाकीचे तुम्हाला का आला हे कळू देणार नाहीत. कशासाठी आला याला म्हणतात का आला. विठाला म्हणून पहिल्या नंबरला ह्या मोठा सोडायच्या. हे 7 प्रकारचे बंद तोडायचे.
बंधनाचा तोडू फाचा बंधनाचा तोडू फाचा बंधनाचा तोडू फाचा बंधनाचा तोडू फाचा मोठा सोडायचे महाराज, हे बंद सोडायचे. आणि बंद सोडल्यानंतर काय मिळेल? काल्याच्या अभंगातलं पहिलं चरण. अवघ्या सोडलेल्या मोठा आजता दहिकाला गोमटा. पहिल्या नंबरला नाव दह्याचं घेतलं, नंतर दही काला घेतले. दही शब्द का घेतला पहिला? कशापासून दही बनत? दुधापासून दही बनत. बर, पण नुसतं दुधापासून बनत नाही, त्याच्यासाठी ते दूध तापावं लागतंय कडक. आणि तापून परत गार व्हावं लागते. तापलेलं राहून नाही कामाचं. ज्ञान अग्नीवर हा जीव तापला पाहिजे. गुरुच्या जवळ नोंद घेतलेलं जे ज्ञान आहे त्यांनी तापला पाहिजे हा. पण आपण त्यांनी तापत नाही, आपण त्रिविध तापाने तापतोय. या त्रिविध ताप कशामुळे आपल्याला येतात? आपण प्रपंचात अडकलोय म्हणून. त्रिविध तापाची झाली बोलवण देखिल्या चरण वैष्णवांचे. हे 3 ताप त्रास करतात आपल्याला. मग ज्ञान अग्नीवर ज्याचं हा जीव तापला जाईल आणि तापून शांत व्हायला पाहिजे. म्हणजे तो झडझडून बाजूला निघला पाहिजे. झड
धडवून वैला रे हे भक्तीचे वाटे लाग तेने तू पावशी अव्यंग निधाम माझे. आपल्याला एक खरं पटत नाही महाराज. तुकोबारायांनी त्याच्यामुळं सांगितलं, सात कोणाशी तर रुचे आणि लटके सर्वाशी तर पचे. लटक सगळं पटतंय पण खरं रुचत नाही. आणि जर खरं रुचलं ना तर खोट सुटत नाही. लक्षात येते, काहींना पटतंय खरं, हे खरं आहे बर का, हे खरं आहे बर का. मान देखील हलवतात डोलवतात मस्त करताना, पण खोट सुटत नाही. आणि खोटा न सुटल्यामुळे घोटाळा होतो. कीर्तनकाराची देखील फजिती होती. एका गावामध्ये एक कथाकार बसलेला होता आणि कथाकार बसल्यानंतर सर्व मंडळी त्याच्या पुढे बसलेली होती. पण एक पाठीमागून आलं आणि माग बसलं. आणि माग बसल्यानंतर हा कथा सांगायला लागला. तिच्या डोळ्याला धारा लागल्या, रडायला लागला तो. असं कथा सांगतात, रडायला लागला. स्पुंदे नाक ओढी, बर रडे स्पुंदे नाक ओढी. रडतोय सुनतोय नाक ओढतोय. पुराणिकाची पाहुणी दाढी रडे स्पुंदे नाक ओढी. प्रेम खरे दिशे जना अंतरी भिन्न भावना. प्रेम लोकांना खरं दिसते बाबा, खरंच काय प्रेम आहे. कथाकाराक पाहिल्याबरोबर कथा ऐकल्याबरोबर याच्या डोळ्याला धारा लागतात. कोणाच्या लागते नाही डोळ्याला धारा. धारा लागायला देखील फार अवघड आहे. ज्याची भक्ती तशी आहे त्याला धारा लागतात. धारेचा शब्द उलटा आहे राधा. राधा ज्याच्या अंतःकरणात आहे त्याच्या डोळ्याला लागते ती धारा. राधा म्हणजे भक्ती. भक्ती अंतःकरणात ज्याच्या असेल त्या डोळ्याला धारा लागतात, कोणच्या नाही. पण तिकडून पाहिल्यानंतर तो रडायला सुंदायला लागला, नाक ओढायला लागला. आणि पुराणिकाला वाटलं इतक्या वेळा मी कथा केली पण अजूनपर्यंत असा एकही श्रोता मला भेटला नाही. माझं दुर्भाग्य होतं. पण आज मात्र मोरे वस्तीमध्ये ह्या दत्त भगवंताच्या सप्त्यामध्ये मला फार चांगला श्रोता मिळाला. म्हणून जय विठ्ठल झाल्यानंतर तो कीर्तनकार होता, त्याने असं दंडवत घातलं. दंडवत घातलं आणि उठून उभा राहिला. महाराज, माझं परम भाग्य तुमच्यासारखे श्रोते आज मला मिळाले. तुमच्या डोळ्याला पाणी येत होतं, धारा लागल्या होत्या तुमच्या. रडत होता तुम्ही? हो म्हणला, रडत होता. कशामुळे रडत होता? म्हणला काय झाले, परवाच्या दिवसापासून माझा एक मोठा बोकड्या चुकलाय. त्याची अशी पांढरी दाढी होती तुमच्या दाढीसारखी. आणि ती दाढी पाहिल्यापासून जशी तुमची दाढी बघितली तशी मला बोकड्याची माझी आठवण आली. असाच होता, लांब दाढीवाला होता, असाच म्या म्या करीत. आता याच्या भावनेचा त्याच्या भावनेचा किती फरक आहे. जमीन समजला फरक. पुढं इंद्राचा ऐरावत, पुढं श्याम भट्टाची थट्टण. कहा गंगू तेली आणि हा राजा भोज, एवढा फरक. अशा पद्धतीचं जर भक्ती आपली झाली तर उपयोगाची होईल का? म्हणून आपल्याला काला कळून देणारे फक्त संत महात्मे. पण याच्यामध्ये पहिल्या नंबरला शब्द घातलाय दही काला. आणि दह्याचं परिवर्तन करण्यासाठी कोणीही परिवर्तन करू शकत नाही. त्याच्यासाठी ते गरम होऊन गार व्हावं लागतं. आणि गार झाल्यानंतर त्याच्यात थोडं का होईना विरंजन घालणारा भेटावं लागतं. त्या तापलेल्या गार पडलेल्या दुधामध्ये विरंजन घालणारा जास्त लागत नाही. विरंजन उगत थोडं लागते. विरंजन गुरु गावडी आला धावणी, गुरु गावडी आला धावणी, गुरु गावडी आला धावणी.
धावणी विवेक वैराग्याचे पाजिले पाणी. आणि काय केलं? विवेक अंजन गाठले नैनी सोहम शब्द वाजवला धोनी गा. म्हणजे गुरु गारुडी आला धावूनी बोध वैराग्याचे पाजिले पाणी. बोधातून वैराग्याचं पाणी पाजावं लागते. आणि मग विवेकांजन घातले नाही मी. आणि मग सोहम शब्दे वाजवला ध्वनी गा. एवढं व्हावं लागते महाराज. या गोष्टी ज्याच्याजवळ घडतील त्याच कल्याण होतं. त्याला विरंजन मिळालं म्हणून समजा. विरंजन थोडे म्हणजे मोठके गुरुमुखे उद्वेजतिशी थोडाच गुरुच्या मुखातून निघालेलं. पण त्यात विरंजन. आणि त्या विरंजनामुळे आपलं होतं ते दही होतं. दही मडक्यामध्ये विरंजन घातल्यानंतर त्या दुधात त्याचं दही होतं. तसं आपल्या जीवनाचं दही झालं पाहिजे. आणि दही झाल्यानंतर त्याच्यामध्ये भात मिक्सर करावा लागतो. आणि भात आणि दही याचा काळ खात असतात. विठाला विठाला म्हणून या मडक्यामध्ये देखील दहीलाही घातलेली असते. दहीलाही लाही देखील भातापासूनच होते. आणि भात हा साळीपासून होतो. साळीपासून होतो तांदूळ. आणि तांदळाच्या पासून होतो भात. बरं, भात कशाला म्हणतात माहिती? भात ज्या मडक्यामध्ये खालून जाळ लावल्यानंतर भात आणि पाणी टाकलं जातं. आणि त्या पाण्यामधून खालून जाळाच्या योगानं पाणी संपून खाली फक्त तांदूळ राहतो. तो कच्चा नाही. तर काही महिला 3 प्रकारचे भात तयार करतात एकाच पातेल्यामध्ये. खाली करपवाडी, मध्ये चिखलवाडी आणि वर आहे त्याला तांदळवाडी म्हणतात. भात याला म्हणतात की टाकलेलं पाणी, टाकलेलं जे पाणी आहे त्या महिलेनं ते सगळंच्या सगळं तांदळाच्या आत गेलं पाहिजे. पाणी बाहेर राहता कामा नये. शिजलेला तांदूळ त्याला म्हणतात का ज्याच्यात टाकलेलं पाणी पूर्णतेनं आत गेलेलं आहे. म्हणून आत जायला पाहिजे. तांदळाच्या आत पाणी जायला पाहिजे. आपल्या आत जात नाही. बाहेर राहत किंवा सगळ्या तांदळाचा खीर झाल्याशिवाय राहत नाही. आत गेलं पाहिजे. मग जो आत ज्याच्या तांदळात पाणी गेले तो शिजला. आचा परमार्थ आपला आत जायला पाहिजे. आपण वर परमार्थ करतोय, आत मात्र काही लोका सांगे ब्रह्मज्ञान. आपण मात्र कोरडे पाषाण. एवढंच नाही, ज्ञानोबरायांनी जीव तोडून सांगितलंय तुम्ही जपमाळ आतमध्ये जपा. ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी दरोणी श्रीहरी. सदा जपायची क्रिया ही आहे की आत गेली पाहिजे. माळ आत चालू झाली पाहिजे. आत आम्ही ज्ञानोबरायचंच नाही तिथं आमचं कधी ऐकणार. मरतवर सांगितलं तरी काही फरक पडणार नाही. तुमच्या मुंबईला देखील धक्का लागणार नाही. काही सांगणारेच कोरे तर तुम्हाला काय देतील. विठाला विठाला.